श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, 20 मार्च हा साधा दिवस नाही. हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन भक्तांना दर्शन दिले. असं म्हणतात, या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना स्वामी लवकर ऐकतात. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे 20 मार्चच्या दिवशी काय केल्याने स्वामी तुमच्यावर लवकर कृपा करतील. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, ते साक्षात दत्तावतार मानले जातात. अक्कलकोटमध्ये त्यांनी हजारो भक्तांचे दुःख दूर केले, गरिबाला आधार दिला आणि भक्तांना नेहमी एकच शब्द दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच स्वामींचा प्रकट दिन हा भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. मित्रांनो, आता मी उपाय सांगणार आहे. त्या दिवशी तुम्हाला काय काय उपाय करायचे आहेत. मित्रांनो, उपाय नंबर 1, सकाळी लवकर उठा. मित्रांनो, 20 मार्चच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करायचं आहे आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून स्वामींना फूल, अगरबत्ती किंवा एक दिवा अर्पण करायचा आहे. मित्रांनो, त्यावेळी मनात एकच भावना ठेवायची, स्वामी, तुमच्याशिवाय मला दुसरा आधार नाही. मित्रांनो, आता नंबर 2चा उपाय बघा. स्वामींचा मंत्र जप करा. मित्रांनो, या दिवशी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे स्वामींचा जप. मनापासून 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा जप करताना डोळे बंद करून स्वामींचं रूप मनात आणायचं आहे. मित्रांनो, असं केल्याने या दिवशी केलेला जप भक्तांच्या आयुष्यातील संकटे दूर करतो. मित्रांनो, उपाय नंबर 3, गरिबांना अन्नदान करा. मित्रांनो, स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय काय होतं माहीत आहे का? हो, अन्नदान. मित्रांनो, 20 मार्चच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरीब माणसाला किंवा भिकाऱ्याला किंवा गरजवंताला अन्न द्या. मित्रांनो, कारण स्वामी म्हणायचे, भुकेल्याला अन्न देणे म्हणजेच मला अर्पण करणे. मित्रांनो, जे भक्त हा नियम पाळतात त्यांच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमी पडत नाही. मित्रांनो, आता उपाय नंबर 4, स्वामींची कथा किंवा नाम ऐका. मित्रांनो, त्या दिवशी थोडा वेळ काढून स्वामी समर्थांची कथा किंवा चरित्र किंवा नामस्मरण ऐका. यामुळे मन शांत होतं आणि स्वामींची कृपा वाढते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तरी तेही स्वामींची सेवाही समजा. मित्रांनो, आता उपाय नंबर 5, मनापासून प्रार्थना करा. मित्रांनो, ह्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पुन्हा दिवा लावायचा आहे. स्वामींच्या फोटोसमोर बसून मनातल्या तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि समस्या स्वामींना सांगायच्या आहेत आणि स्वामींना एक प्रार्थना करायची आहे. स्वामी, माझ्या घरात शांती द्या, माझे संकट दूर करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा ठेवा. भक्तांनो, स्वामींना मोठ्या पूजा लागत नाहीत, त्यांना फक्त सच्चा विश्वास हवा असतो. मित्रांनो, 20 मार्चचा हा पवित्र दिवस स्वामींच्या कृपेचा दिवस आहे. जर तुम्ही ह्या दिवशी मनापासून जप, प्रार्थना आणि सेवा केली तर स्वामी तुमचं नशीब बदलू शकतात. कारण स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तापर्यंत जरूर पोहोचवा. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.